शेतकरी बांधवांनो, कर्जमाफीच्या बाबतीत एक मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे। भाजपने निवडणुकीत दिलेला शब्द पाळण्याची तयारी तर दाखवली आहे, पण ही कर्जमाफी आता सरसकट सगळ्यांना मिळणार नाहीये, एका नव्या पद्धतीनेही दिली जाणार आहे। काय आहे नवा बदल आणि याचा आपल्यावर काय परिणाम होणार आहे, चला तर सविस्तर जाणून घेऊयात। निवडणुकीच्या काळात वचनाचं काय झालं तुम्हाला आठवत असेल। निवडणुकीच्या आधी भाजपने आपला शब्द दिला होता, सत्तेत आलो कीच कर्जमाफी करणार। आपण विश्वास ठेवला, मतं दिली, पण सरकारने आपल्याला कर्जमाफीच्या चर्चाच थांबवल्या, आपली चिंता वाढली, हेही खरे आहे। काही दिवसांपूर्वी बच्चूभाऊ लढले, सरकार झुकलं, पण आपले लाडके नेते प्रहार पक्षाचे बच्चू कडू आपल्यासाठी मैदानात उतरले। त्यांनी तब्बल 7 दिवस जोरदार आंदोलन केली। त्याचा या आंदोलनाचा दणका इतका मोठा होता की सरकारला जाग आली आणि त्यांनी बच्चूभाऊंच्या मागण्यांकडे लक्ष दिलं। बच्चू कडू आणि सरकारमध्ये झालेल्या चर्चेतून कर्जमाफीवर एक नवा तोडगा निघाल्याचे चित्र आहे। आता सगळ्यांना कर्जमाफी नाही तर आता मित्रांनो, इथे एक गोष्ट नीट समजून घ्या की कर्जमाफी पूर्वीसारखी सगळ्यांना एकदम मिळणार नाही। सरकारने आता एक वेगळा मार्ग निवडला आहे। कर्जमाफी कोणाला द्यायची हे ठरवण्यासाठी एक उच्चस्तरीय समिती नेमली जाणार आहे। होय, एक खास लोकांची समिती। ही समिती काय करणार आहे? आता ही समिती काय करणार आहे असा प्रश्न तुमच्या मनात आला असेल तर ही समिती आपल्या राज्यातील शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती बारकाईने तपासणार आहे। खरंच कोणाला मदतीची गरज आहे असे शोधून काढणार आहे। यासाठी काही नियम आणि काही अटी म्हणजेच निकष लावले जातील। उदाहरणार्थ, शेतकऱ्यांकडे किती जमीन आहे, त्याचं वार्षिक उत्पन्न किती आहे, तो आयकर भरतो का, त्यांच्या कुटुंबातील कोणी सरकारी नोकरीत आहे का, अशा अनेक गोष्टींची तपासणी केली जाणार आहे। या सगळ्यांचा अभ्यास करून ही समिती गरजू शेतकऱ्यांची निवड करेल आणि फक्त त्यांनाच कर्जमाफीचा लाभ दिला जाईल असं सरकारचं म्हणणं आहे। अगदी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले की आमचा उद्देश फक्त गरजू शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहोचवणं आहे। तुमच्या आमच्या मनात काय चाललंय? सरकारच्या या भूमिकेमुळे आपल्या मनात एकाच वेळी आशेचा किरण आणि थोडीशी धाकधूक अशा दोन्ही भावना आहेत। चांगली गोष्ट ही आहे की जे शेतकरी बांधव खरंच आर्थिक संकटात आहेत, ज्यांना मदतीची नितांत गरज आहे, त्यांना आता न्याय मिळेल अशी एक नवीन उमेद जागी झाली आहे। पण दुसरीकडे एका मनामध्ये अनेक प्रश्न आहेत की समिती कधी नेमली जाणार, ती आपलं काम कधी सुरू करणार, ती नेमकी कोणते नियम लावणार, या सगळ्या प्रतिक्रियेला किती वेळ लागेल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे गरजू शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहोचेल की पुन्हा कागदपत्रांच्या जंजाळात आपण अडकून पडणार, असे सवाल आपल्या मनात येत आहेत। पूर्वीसुद्धा अशा समिती नेमल्या गेल्या होत्या आणि कर्जमाफीच्या लाभासाठी आपल्याला बराच काळ वाट पाहावी लागली होती। हा अनुभव आपल्या गाठीशी आहे। त्यामुळे सरकार फक्त वेळ तर काढत नाही ना, अशी रास्त आणि अशी शंकाही काही जण व्यक्त करत आहेत। आता ही समिती कधी स्थापन होते, तिचे निकष काय ठरतात आणि प्रत्यक्ष कर्जमाफी आपल्या पदरात कधी पडते, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे। सरकारने दिलेला शब्द पाळावा आणि अडचणीत असलेल्या सर्व शेतकरी बांधवांना लवकरात लवकर दिलासा द्यावा, हीच आपली सर्वांना अपेक्षा आहे। शेतकरी मित्रांनो, अशाच महत्त्वाच्या बातम्या, सरकारी योजना आणि तुमच्या फायद्याची माहिती थेट तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी स्क्रीनवर दिसणाऱ्या पांढऱ्या सबस्क्राईब बटनाला दाबून आपला सहभाग नोंदवावा। धन्यवाद।